आज तो तुला विचारतो आहे, माझ्या मुला मुली, तुला बरे व्हायचे आहे का? तो केवळ तुझी इच्छा जाणून घेतल्यावरच चमत्कार करू शकतो. जर तू मनापासून तुझी इच्छा व्यक्त केलीस तर येशू नक्कीच चमत्कार करेल. जर येशूने तुमची पाप माफ केली असतील आणि तुम्हाला बरे केलं असेल तर तुम्ही पुन्हा पाप करू नये याची काळजी घ्या. तुम्ही असं विचारू नका की काहीही झालं तरी येशू सर्व काही माफ करेल, तुम्ही यात चूक करू नका. प्रभू तुम्हाला इशारा देतो की यापेक्षा वाईट काही तुमच्यावर येईल. आज कदाचित तुम्ही तुमच्या पापामुळे आजारी पडला असाल. ते तुमचं पाप असू शकतं किंवा शाप असू शकतो. तुम्ही हे ओळखलं पाहिजे आणि म्हणावं, प्रभू मला माफ कर, माझ्या पतीला माफ कर, माझ्या मुलाला माफ कर. तुम्ही फक्त असं एक वाक्य म्हटलं तरी तो दयाळू होईल आणि तुमच्यासाठी चमत्कार करेल. तुम्ही तो चमत्कार पाहणार आहात. माझा विश्वास आहे की ज्या येशूने इथे 38 वर्ष आजारी असलेल्या माणसाला बरे केलं, तो तुम्हालाही बरे करेल. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जीसस रिडीम्स मराठी YouTube चॅनल पहा.